मूळ जे सत्व आहे शब्दांचं साहित्याचं ते कुठेतरी हरवत आहे. त्यामुळे अलीकडे तुम्ही बघा हे साहित्य संमेलन वाद करून गाजवावी लागतात त्यांना. त्यावेळी ती मेरिटवर म्हणजे त्या साहित्याच्या मेरिटवर गाजायची. म्हणजे गाजवायची असतात म्हणून हो, वाद सुरू केले जातात असंच ते असं आहे. म्हणजे डावा कोण उजवा कोण पुरोगामी कोण प्रतिगामी काही कळेल असं झालेलं आहे. कोण कुठल्या गटात कधीच आम्ही उडी मारेल याचा काही पत्ता लागणार नाही. पण आपली स्वायत्तता आपलं सत्व आणि स्वत्व ह्याचा उच्चार लेखकाने कवीने सतत करत राहावा. बरोबर. टिळकांचं खूप मोठं काम आहे हो. निश्चित. पुरस्कार महत्वाचा नाही, ते टिळकांचे विचार तुम्ही आचरणांमध्ये कृतीमध्ये शासनामध्ये प्रशासनामध्ये ते तुम्ही आणता आहात का हा प्रश्न आहे. आज आपल्या सदरामध्ये आपल्याशी गप्पा मारण्याकरता आलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी डॉक्टर महेश केळुसकर सर. सर नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे. गेली अनेक वर्ष आम्ही तुमचं साहित्य वाचत आलो, तुमच्या कविता ऐकत आलो, तुमच्या कविता वाचत आलो आणि तुमचं स्वतः केलेलं सादरीकरण आम्ही ऐकत आलो. मुळामध्ये कवीकडे बघताना एक वेगळ्याच प्रकारचा दृष्टिकोन अनेक वेगवेगळ्या घटकांचा असतो, परंतु खूप काही कवी आपल्या सगळ्या या जगाला देऊन जात असतो. कवी मनाकडे तुमचं मन कधीपासनं गेलं आणि कधीपासनं ते रमायला लागलं? मला असं वाटतं की कवी मन हे मूलतःच असावं लागतं. असं कवितेकडे काय वळत बिळत नाही. ते जर असलं तर कविता होते, अदरवाईज ठीक आहे. बाकी पण लोक कला प्रकारांमध्ये काम करतात, पण कवितेमध्ये जे पुढे जातात कुणी ते कविमन हे म्हणजे नाळच असते, ती नाळ तुटत नाही. आणि ती जी कविता असते ती पुढे भरण पोषण झाल्यानंतर प्रकट होते. पण कविमन नसलं आणि कितीही तुम्हाला कविता वाचल्यात लोकांच्या किंवा त्याचा अभ्यास केला तरी तसं ते कवितेमध्ये उमटत नाही. दुसऱ्या ह्याच्यात उमटू शकतो. हा, कारण कसं आहे की तुम्ही मूळतः आहात मुंबईचे. हो. आणि मुंबई सारख्या ठिकाणी एवढ्या प्रचंड झगमगाटात किंवा गजगजाटात कविता सुचणं हेच खरं तर कठीण काम आहे. परंतु हे सगळं असून सुद्धा आज तुम्ही नॅशनल अवॉर्ड्स पर्यंत पोहोचलेला आहात. तुम्हाला राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. आकाशवाणीचा देखील तुम्हाला मोठा पुरस्कार मिळालाय. कुठेतरी लांब जाऊन अशा कविता सुचल्यात तुम्हाला किंवा पहिली कविता सुचली कुठे? नाही, मी खरं म्हणजे मी मूळचा मुंबईचा नाहीये. मी मूळचा कोकणातलाच आहे. आणि मुंबईमध्ये मी नोकरीनिमित्ताने मग 91 पासून आलो आणि तिथे राहायला लागलो. तेव्हा ग्रामीण आणि महानगरी या दोन्ही जीवनानुभवांना भिडत राहिले माझे शब्द. आणि कारण ते अनुभव असे तुमच्यात आपोआप मुद्दामून नाही, ते मुरावे लागतात. आणि त्याचं प्रकटीकरण जे होतं ते कुठेही होतं. त्याला म्हणजे कोकणातला एखादा आलेला अनुभव ते केव्हा तरी मुंबईत लिहून होतो. मुंबईत आलेले अनुभव कोकणात तुम्ही गेलेला असताना पण लिहू शकता. त्यावेळी ते सुचायला पाहिजे. आणि बेसिकली काय असतं की तुमचा जो कुठल्याही कलावंताचा लेखकाचा कवीचा अनुभव जो असतो तो अनुभव हा अगदी सच्चा अनुभव त्याला म्हणतो. तसा जर त्याला आलेला असेल तर तो सच्चेपणाने प्रकट होतो. अदरवाईज म्हणजे फक्त शब्द राहतात असं तो प्रकार आहे. कारण कसं आहे की अलीकडच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की काही अपवादात्मक जर कवी सोडले तर बऱ्याच लोकांचा जो एक शब्द संग्रह असायचा पूर्वीच्या कवींचा तो तेवढा राहिला नाहीये. तो का राहिला नाहीये तर असं म्हटलं जातं की तेवढं वाचन नाहीये. तुमचं काय मत आहे याच्यावरती? नाही, असं काय नाहीये. नवीन नवीन शब्द कवी कॉइन करतायत. वाचन नाही आहे जे असं आक्षेप घेतात त्यांचं कदाचित वाचन नसावं. पण तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये भारताच्या फिरलात
आणि कविता हा असा सगळा विषय आपण घेतला तर त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः नवीन ही मुलं जी लिहित आहेत, खूप नवीन शब्दसंग्रह आहे त्यांच्याकडे. जुन्याच शब्दसंग्रहामध्ये कविता प्रकट झाली पाहिजे असा आग्रह धरून उपयोग नाही. जो तो आपली प्रतिमासृष्टी, आपली शब्दसृष्टी तयार करत असतो. आणि खूप चांगले कवी येत आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागामधून, मराठवाड्यातून, विदर्भातून, मुंबई पुण्यात तर आहेतच, कोकणातून, पश्चिम महाराष्ट्रातून, खानदेशातून. आता हे आमचे कवी महानोर, नाधो महानोर, आम्ही दादा म्हणायचो त्यांना, ते अलीकडेच निघून गेले आपल्यातून, सोडून गेले आपल्यातून. पण त्यांची शब्दकळा बघा कशी आहे ती. ती म्हणजे हिरव्या रानात हा चावळ चावळ चालते, भर ज्वानीतली नार, अंग मोडून बोलते, असं लिहिणारे महानोर हे शेतीचे अनुभव ज्यावेळी लिहितात त्यावेळी ती शब्दकळा ते घेऊन येणार है ना. किंवा महानगरी कवी जे लिहितात, मग नामदेव ढसाळ असू देत, अरुण कोलटकर असू देत, किंवा आणखी मर्ढेकर असू देत, तर ते पिपात मेले ओल्या उंदीर हे महानगराचे अनुभव मार्डेकरांनी जे आपल्या कवितेमधून ते ती शब्दकळा तशी आली, असं आहे ते सगळं. अजून एक प्रश्न मला विचारावा असं वाटतो, गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे साहित्य संमेलन असो किंवा अजून कुठलं काव्य संमेलन असेल किंवा अजून कुठलं संमेलन असेल, तर ते वादाशिवाय पुढेच जात नाही, हो, असा एक ट्रेंड निर्माण झालाय. काय कारण आहे याच्यासाठी? नाही, याचं कारण असं आहे की अनेक लोकांच्या महत्वाकांक्षा असतात की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आपल्याला मिळावं. म्हणजे हे लेखक कवी कोण जे असतील ते करिअरिस्ट ज्याला म्हणतो आपण, असे लोक असतात आणि त्यांच्या हेतूंना काही बाधा निर्माण झाली की ती आपापसामध्ये वाकयुद्ध सुरू होतात. दुसरी गोष्ट काय झाली आहे की पूर्वी जे होत होतं साहित्य संमेलनांमधून, जे घडत होतं, नवीन नवीन कवी, लेखक, आणि जो साहित्यिकांच्या शब्दांना मान होता त्यावेळी, म्हणजे दुर्गाबाई भागवतांनी आणीबाणीचा निषेध केला व्यासपीठावरून, भर व्यासपीठावरून 1975च्या नंतर जे इचलकरंजीला साहित्य संमेलन झालं ते, कराडचं साहित्य संमेलन झालं ते, त्यानंतर पु ल देशपांडे त्या आणीबाणीच्या काळामध्ये ज्यांनी ती भाषणं दिली, त्यानंतर आणीबाणी उठल्यानंतर, तर ते सगळं त्या साहित्यिकांच्या शब्दांमध्ये ताकद होती बरं का. याचा अर्थ असा होता की ते लोकांशी आणि सगळ्या याच्याशीच कनेक्ट होते. आता असं असं झालंय की बरेचसे साहित्यिक किंवा साहित्य संस्था ह्या आर्थिक विषयांमध्ये किंवा साहित्य संमेलन मोठी डामडावलाची करायची, मूळ हेतू त्याचा जो अजेंडा आहे तो विसरून राजकारण्यांना खूप स्टेजवर आणायचं आणि मोठी झगमगाट करायचा, ही रोषणाई खूप झालेली आहे. पण मूळ जे सत्व आहे शब्दांचं, साहित्याचं, ते कुठेतरी हरवत आहे. त्यामुळे अलीकडे तुम्ही बघा हे साहित्य संमेलन वाद करून गाजवावी लागतात त्यांना. त्यावेळी ती मेरिटवर, म्हणजे त्या साहित्याच्या मेरिटवर गाजायची, म्हणजे गाजवायची असतात म्हणून हो, वाद सुरू केले जातात असंच ते असं आहे. म्हणजे असं तरी चित्र दिसतं की मुद्दाम काहीतरी एक, नाहीतर लक्ष कसा वेधला जाणार. आणि लोक पण म्हणायला लागले तर, अरे काय साहित्य वाद झाला नाही, समजा काही यंदा साहित्य संमेलन नाही का असं म्हटलं विनोदाने. म्हणजे साहित्य संमेलन जर डिक्लेअर केलं तर तुम्हाला वाद करायलाच वाद पाहिजे, करावाच. असं एक विचित्र अशी परिस्थिती ती निर्माण झाली. योग्य नव्हे खरं म्हणजे ते. आणि साहित्यिकांमध्ये पण काही कमी राजकारण नाहीये. खूप प्रत्येकाचा आपापला प्रदेश, आपापली जात, आपापला गट, हा, याची ही टोपी, त्याची ती टोपी, त्याचा तो रंग, याचा रो रंग, पूर्वी नव्हतं बरं का. आणि अलीकडे संबंध महाराष्ट्रात काय सगळ्या देशामध्ये असं वातावरण झालं की कोण डावा, कोण उजवा, कोण पुरोगामी, कोण प्रतिगामी, काही कळेल असं झालेलं आहे. कोण कुठल्या गटात कधीच आम्ही उडी मारेल याचा काही पत्ता लागणार नाही. आणि ह्या संबंध पार्श्वभूमीवर म्हणजे आपण म्हणतो ना की तुकारामांनी म्हटलंय की
माझी या मतीची ही नवे उत्तरे, बोलविता धनी वेगळाचे. क्या बात. हे संपलं आता. आता मी बोलतो. बोलविता धनी काय? मीच बोलविता धनी, मीच बोलणारा. हा, किंवा बोलविते धनी वेगवेगळे असतात आणि ते बोलून घेतात, बरं का. पण तो जो शब्द आहे बोलविता धनी वेगळाची, ती जी अथांग अनाम अनादी अनंत शक्ती आहे, म्हणजे तो साक्षात्कार व्हावा लागतो लेखकाला किंवा कवीला. तर ते तसं तो बोलविता धनी वेगळा, पण आताचे बोलविते धनी वेगळे आहेत वेगळे. आणि ते वाद निर्माण करतात. त्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की कुठेतरी एका वेगळ्या गटाकडनं म्हणा किंवा जसं तुम्ही म्हणलात की त्यांचे गट तट असतात, की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेतरी घाला घालायचा प्रयत्न होतोय असं काहींची ओरड आहे. कितपत खरं आहे? बऱ्याच प्रमाणात या गोष्टीत तथ्य आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं असतं, असायला हवं, घटनेने दिलेलं आहे ते. बोलण्याचं, लिहिण्याचं, उच्चाराचं ते आहे. पण ते वापरताना सुद्धा घटनेच्याच याच्यामध्ये किंवा कायद्याच्या सगळ्या कलमांमध्ये तुमची कर्तव्य पण, म्हणजे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं वापरायचं ह्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. हे सगळं ना धुसर आहेत सीमारेषा. आणि सहिष्णुता जी असते ती मात्र फार कमी होत चालली आहे असं दिसतंय. एकंदरीत संबंध बघितलं जर आपण, ते कधी कधी काय होतं की 2-3 प्रेशर्स असतात कलावंतावर, लेखक कवीवर. एक तर जे असतं दबाव, तो आता हे मी लिहिलं तर काही सरकारी माझ्या मागे लागणार की काय झंझट, बरोबर. दुसरं, ते समजा नाही लागलं तर समाजामध्ये अनेक गट असतात. तर तुम्ही बघत असाल ते घोषणा देतात की आम्ही याच्यावर बहिष्कार टाकतो एखाद्या चित्रपटावर, हां, किंवा संपूर्ण याच्यावरती, म्हणजे जुन्या काळात पण होतं, हा, हे काही नवीनच नाही आहे. हे समाजातल्या काही गटांकडून, ते सरकारकडून नाही होत, तर ते गट म्हणजे गांधी कविता ही वसंत दत्तात्रय गुर्जर, ह्यात ते कवितेचा अर्थच काय माहीत नव्हता आणि त्यांच्यावर केस घालण्यात आली, बरं का. आणि अनेक वर्ष ते बिचाऱ्यांना सतावण्यात आलं. ते लढले, ते त्याच्यातून ते सुटले. पण आता तुम्ही ना शब्द वापरणं, म्हणजे शब्दाचा अर्थ काय हे आणि कुठल्या संदर्भात वापरलेला आहे हे लक्षात न घेता केवळ वाच्यार्थावरती संपूर्ण झोड उठून समाज माध्यमांवरून वगैरे त्याला ट्रोलिंग म्हटलं जातं, बरोबर आहे. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मुळामध्ये अत्यंत जबाबदारीने हाताळण्याची गोष्ट आहे. हां, पण जे जबाबदारीने हाताळतात त्यांच्यावर सुद्धा बंधनं आज तुम्हाला दिसतील. ती कधी सरकारची बंधनं असतील, कधी समाजातल्या अन्य गटांची असतील. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला सत्याचा उच्चार करायचा आहे, मला काही बोलायचं आहे, तर तशा रिस्क घेऊन सुद्धा बोलणारे सुद्धा लोक आहेत या देशामध्ये. मराठीत आहेत, अन्य भाषांमध्ये आहेत. आणि मला वाटतं ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ज्यांना खरं काही लिहायचं आहे, खरं वाचायचं आहे, खरं कला प्रकट करायची आहे, बरोबर आहे, तर त्यांना काही मला अडचण येईल असं वाटत नाही. मग किती बंधन असू दे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण त्याची इज्जत ठेवायची असते प्रत्येकाने, कलावंताने, लेखक कवीने. हा, ते कोणी भीक मागून नाही मिळत आहे. आणि त्याची जबाबदारी पण, आणि त्याची परिणाम सुद्धा भोगायला तयारी पाहिजे तुमची. सत्याचे परिणाम, म्हणजे सॉक्रेटिसाला तर विषाचा प्याला घ्यायला लावला, बरोबर, पण तो सत्य शेवटपर्यंत उच्चारायचं विसरला नाही. असं यालाच अनुसरून पुढचा प्रश्न असा की गेल्या काही वर्षांपासून किंबहुना एक तो पिरियड होता, त्या पिरियडमध्ये बरेचसे पुरस्कार परत केले गेले हो काही लोकांकडे. हो, पुरस्कार परत करणं हे परत म्हणजे एक प्रातिनिधिक कृती आहे, बरं का. पण पुरस्कार
वापसी केली म्हणजेच काही आपण पुरोगामी असतो असंही नाही. काही लेखकांना, काही कवींना असं वाटलं की आपल्या या कृतीमुळे तरी प्रशासन हलेल, शासन काहीतरी विचार करेल एखाद्या प्रश्नावरती वगैरे. तर ह्या पुरस्कार वापसीचा परिणाम खरोखर काय झाला, तसे काय निर्णय झाले का, अशी भूमिका घेतली काही आमच्या मित्रांनी की प्रागतिक लेखन करणाऱ्यांनी. पुरस्कार कशाला परत करायचे? ते पुरस्कार कोण देतं? म्हणजे लोकांच्याच टॅक्समधून निधी जमा होतो ना लोकशाहीमध्ये. आणि मुळामध्ये टॅक्स हा. मधनं म्हणण्यापेक्षा सुद्धा ते एक तुम्हाला दिलेलं प्राईड असतं. प्राईड असतं. सनद आणि ते कशाला तुम्ही हे करताय? ते तुमच्या लेखनाला दिलंय. तुम्हाला त्या कृतीचा निषेध करायचा असेल कुठल्याही सरकारची धोरणाचा किंवा आणखीन कशाचा, तर त्याचे मार्ग वेगळे आहेत बरं का. पुरस्कार परत केले म्हणजेच काय आपण प्रागतिक झालो, पुरोगामी झालो असं काय नाही. माझं असं मत आहे की पुरस्कार परत करू नयेत, पण आपली स्वायत्तता, आपलं सत्व आणि स्वत्व ह्याचा उच्चार लेखकाने, कवीने सतत करत राहावा. बरोबर. मी करत असतो. सर्व राजकीय पक्षांमध्ये वरच्या स्तरावरती माझे चांगले संबंध आहेत, वरच्या स्तरावरच्या लोकांशी, सर्व पक्षांशी. पण एकही असा पक्ष नाही की ज्याला मी म्हणजे चालू भाषेमध्ये जोडलेलं नाही आणि टोचलेलं नाही. म्हणजे आपण जे त्याचं तुम्ही एकतर तुमच्या काही अपेक्षा किंवा लिहिणाऱ्या माणसाच्या किंवा डिलिंग नसतील, आणि मला दुसरी गोष्ट, मला कशाची जर भीती नसेल तर मी बोलणार. बरोबर. आणि त्यांच्या माझ्या मैत्री संबंधामध्ये त्याचं काही व्यत्यय येण्याचं कारण नाही. आहे असं आहे. आता लोकांमध्ये अनेक काय काय प्रतिक्रिया उमटतात, त्याला आपण काय करणार बरं का. आपली भूमिका आहे, तुम्ही लोक मला विचारतात की तुम्ही कुठल्या बाजूचे, तर मी त्यांना उत्तर देतो मी माझ्या बाजूचा. क्या बात. कुठल्याही पक्षाच्या बाजूचा नाही, कुठल्याही गटाच्या बाजूचा नाही, कुठल्याही इझमच्या बाजूचा नाही. मला माझ्या सद्विवेक आणि माझं जे काही जर असेल तर तर ऑनेस्टी म्हणतो आपण ज्याला, इंटेग्रिटी असते, तर तिच्या बाजूचा आहे मी. बरोबर आहे. आपली इज्जत लेखकाने, कवीने आपणच ठेवायची असते. निश्चित. ते काय अमुक ठेवणार नाही तुमची. खरी गोष्ट आहे. अगदी परवाच आपल्या पुण्यामध्ये आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तुम्ही देखील लोकमान्य टिळकांवरती एक कविता केली आहे. माझी ती खरं तर आम्हाला ऐकावी. पाठ नाही आहे ती, म्हणजे आहे ती मोबाईलमध्ये वगैरे, पण शेंगा खाणाऱ्या मुलांची नावं अशी ती कविता आहे. टिळक तुम्ही सांगायला हवी होती शेंगा खाणाऱ्या मुलांची नावं मास्तरांना. टिळक तुम्ही सांगायला हवी होती शेंगा खाणाऱ्या मुलांची नावं मास्तरांना. उगाच सोडून दिलं हरामखोरांना स्वकीय म्हणून. उगाच सोडून दिलं हरामखोरांना स्वकीय म्हणून. त्यांनी खाल्ल्या शेंगा, टाकल्या ढेंगा, फाटत गेला लेंगा तुमच्या स्वराज्याचा टिळक, फाटत गेला लेंगा. अशी तिची सुरुवात आहे. मोठी कविता आहे. माझं म्हणणं असं आहे की टिळक पुरस्कार देणारे, तो घ्यावा म्हणून अमुक बाबा कुठल्याही व्यक्तीने घ्यावा म्हणून फोन करणारे, त्यांना ते आपण म्हणतो की त्यातलं माध्यम म्हणून काम करणारे आणि ते घेणारे पुरस्कार, बरोबर आहे, असा तो सगळा माहोल होता. त्याच्यामध्ये त्यांनी घेऊ नये. एक जण म्हणाला काय घ्यायला हरकत आहे, तुम्ही काय देताय का. ते देणारे, ते घेणारे, हे सगळं जे आहे ना, हे समाजाचं, आजच्या समाजाचं संभ्रमाचं एक असं सगळं दर्शन झालं. कुठेतरी वाद निर्माण करायचा. वाद म्हणजे असं संभ्रमाचं सगळं, बरं का. कोण कुठल्या गटात आहे, कोण कोणाच्या बाजूने आहे,
जो तो आपला अजेंडा घेऊन तिथे येत असतो. हा, आता टिळकांच्या वेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, आज तुम्ही सांगतो विचारधारा वगैरे, आणि ते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं खणखणीत सांगणारा हा माणूस. हे काय होते टिळक, हा त्यांच्याबद्दल आज काय बोललं जातंय, काय लिहिलं जातंय वगैरे, हे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण जे वाचत आलो ते सोडा. टिळकांचं खूप मोठं काम आहे हो. निश्चित. हा, वादच नाही. पुरस्कार महत्वाचा नाही, ते टिळकांचे विचार तुम्ही आचरणांमध्ये, कृतीमध्ये, शासनामध्ये, प्रशासनामध्ये ते तुम्ही आणता आहात का, हा प्रश्न आहे. बरं का, त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव कशासाठी सुरू केला होता, तर समूह मध्ये एक इच्छाशक्ती असते, त्या समूह इच्छाशक्तीचा उपयोग करून, समाज प्रबोधन करून आणि लोकांमधली अस्मिता, स्वातंत्र्याची, राष्ट्राबद्दलचं आपलं प्रेम हे असं जागृत करण्यासाठी गणेशोत्सव हे एक माध्यम निवडलं होतं त्यावेळेस. आज तो टिळकांनी सुरू केलेला, पुण्यातूनच सुरू केलं हो. ते. आता पुण्याचा गणेशोत्सव जवळ येईल, तर मला असं म्हणायचं, आजच्या पुण्याच्या गणेशोत्सवाचं स्वरूप काय आहे ह्याचा कोण विचार करतंय का, म्हणजे जनता पण आणि आयोजक पण. बरं. हा, तो विचार, त्यातल्या त्या व्याख्यानमाला, ते मेळे, हा, ते मराठीपण, ते स्वातंत्र्य, त्याची आच, हे काही विषय तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत की नुसते डीजे आणि धागडधिंगा दिसतोय, याचा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आलेली आहे. टिळक तुम्हाला आचरणात आणले पाहिजे. तो पुरस्कार काय घेत असतो माणूस किंवा नाकारत असतो. तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारलात पहिला, की पुरस्कार वापसही करून किंवा पुरस्कार घेऊन फार काय होत नाही. बरं का, ते आचरणात आणावं लागतं. कसं आहे, रॉय किणीकरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की त्या तिथे तरुतळी एक वही कवितेची, खावया भाकरी आणि सुरई एक सुरेची. हो, असं लांब जाऊन कुठली एखादी कविता तुम्हाला सुचली का, आणि ती आमच्या समोर तुम्ही आज सादर करणार? म्हणजे मी दोन्ही भाषांमध्ये लिहितो, मालवणीमध्ये आणि मराठीमध्ये. पुण्यामध्ये पण मी खूप वर्ष आणि सगळीकडे, मुंबईत वाचल्यात कविता, पुण्यात वाचल्यात, सगळ्या भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काव्यवाचन झालं, परदेशात झालं वगैरे वगैरे. तर विषय काय असतो की दूर जाऊन वगैरे सुचलेलं असं नसतं किंवा जवळ येऊन वगैरे, पण कविता ही जर तुम्हाला समोरच्या माणसाला त्याच्या हृदयाला स्पर्श करत नसेल तर ते नुसते शब्दच राहतात. बरोबर आहे. जशी पृथ्वीचे प्रेमगीत कुसुमाग्रजांचे, किंवा वेळात मराठी वीर जवळले सात, ओके, अशा ज्या, किंवा आता अलीकडे म्हणजे जनसामान्य, म्हणजे त्याला तुम्हाला तो कवी आठवणार नाही पण ते शब्द आठवतील. हा, तर अशी कविता कवीच्या हातून लिहून होणं हे कवीचं भाग्य असतं. आणि ज्या भाषेमध्ये मी कविता लिहायला सुरुवात केली, ती बोली मराठीची, ती माझी मायबोली म्हणतो आम्ही, मालवणी, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी कोकणात, दक्षिण कोकणात बोलली जाते, त्या बोलीमध्ये बाळगोनी मालग्या नावाची मी कविता जी पहिली लिहिली आणि पहिली सादर केली, जी माझे गुरु वसंत सावंत यांनी जी संस्था सुरू केली, त्याचा मी सेक्रेटरी होतो. त्याचं नाव होतं दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ सावंतवाडी. आता ती सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संघ सावंतवाडी झाली. तर आम्ही दरवर्षी एक कोजागिरी कवी संमेलन घ्यायचो. तर एका कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बाबा बोरकर, आबा म्हणायचो आम्ही त्यांना, ते होते. आणि आम्ही कार्यकर्ते, आम्ही असे खाली बसलो होतो पटांगणामध्ये ऐकत. तर त्या माझ्या अध्यक्ष बोरकर स्टेजवर होते आणि माझे गुरु वसंत सावंत, कवी मोठे मराठीतले, ते होते. आणि आमचे कार्याध्यक्ष एच.व्ही. देशपांडे आणि तुकाराम नाईक म्हणून एक, आता ही एच.व्ही. देशपांडे सर आहेत, बाकी सगळी माणसं गेली. पण
तिथे मी जी पहिली कविता वाचली ती अचानक वाचली, आणि ती पहिल्याच कविता म्हणजे आपण म्हणतो ना, पहिल्याच कवितेने अशी एंट्री होणं हे बरं. कवीच्याही हातात नसतं, कोणाच्या हात. त्या कवितेचं शीर्षक होतं बाळगोनी मालग्या. असं आहे की आमच्याकडे ती अशी सिच्युएशन म्हणतो आपण की प्रेम व्यक्त करण्याचं हे काय तर जत्रेमध्ये भेटायचं त्या प्रेयसीला. इतर वेळी खूप दडपण. ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते. जत्रेमध्ये भेटून त्यावेळी काय रोज डे बिजडे अमकं नाही हे, किंवा मोबाईल SMS पाठवला, व्हॉट्सअपवर सुरू झालं आणि मग फेसबुकवर येऊन ते लग्न झालं वगैरे असं काय नव्हतं. तर ते गावामध्ये छोटंसं गाव, आणि त्या गावामध्ये ती दडपणं, बरोबर आहे, मुलीकडून मुलाकडून. पण ही जी मुलगी आहे या कवितेतली, ती लहानपणापासून त्या घराशी संबंधित आहे. हा, आणि त्याचा तो त्या घरातला जो मुलगा आहे, हा, हे मालवणी आहे हे सगळं जोडी, आणि त्याचा पण तिच्यावर प्रेमकविता आहे. पण तिला तो भेट देतो. फुली म्हणजे नाकात हल्ली कोण फुली घालतात की नाही मला माहित नाही, चमकी वगैरे. तर ती फुली घालून ती आलेली आहे दाखवायला. तर ती आई, त्या मुलाची आई चौकशी करते आहे, ही फुली तू कधी केलीस, काय केलीस वगैरे. मग ती सरळ, ती इनोसंट आहे, ती येडी सांगून टाकते वगैरे. हा, तिला डोळा बिळा मारत असतो. ती सांगून टाकते की असं झालं. आणि मग ती सगळी गंमत आहे ती ह्या कवितेत आहे. बाळगोनी मालग्या. महापुरुषाची शपथ आहे. महापुरुष म्हणजे महापुरुष, त्याला महापुरुषा म्हणतात मालवणीत. महापुरुषाची शपथ आहे, मटको माका माहिती नाही, छाप काटो कसलो मिया अजून तागात खेळाक नाही. महापुरुषाची शपथ आहे, मटको माका माहिती नाही, छाप काटो कसलो मिया अजून तागत खेळाक नाही. आये म्हणता बाळग्या मगे जातत खै रे पैसे. आये म्हणता बाळग्या मगे जातत खै रे पैसे, परवाच्या दिस कणगेतून तांदूळ झाले नाहीशे. घरातून पैसे गायब होत आहेत हळूहळू. ते कशासाठी होत आहेत ते पुढे आहे. आये म्हणता बाळग्या मगे जातत खै रे पैसे, परवाच्या दिस कणगेतून तांदूळ झाले नाहीशे. हा भोळा अगदी चेहरा आवाणून म्हणतो, खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक, म्हणजे वडिलांना. स्वराक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. बार्टर सिस्टीम म्हणजे भात द्यायचं, तांदूळ द्यायचे आणि दारू घ्यायची. हा, ते खेडेगावातली पद्धत. तर हा आपल्या बापाशीवर ढकलतो ते बालंट. त्याने केलं असेल म्हणतो, मला काय माहित नाही. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक, स्वराक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली, तेका बघतू क्षणी बाळग्यात फीट येऊची पाळी. तेका बघतू क्षणी बाळग्यात फीट येऊची पाळी. फुली गो केव्हा केलंस मालग्या आयक राहुला नाही. आता बायका एकमेकांना भेटल्यानंतर ते लहान मोठे असू दे काय, ते दागिन्याची चौकशी करणार ना. फुली गो केव्हा केलंस मालग्या आयक राहुला नाही. मालग्या पटकन बोलान गेला, तुका माहिती नाही. म्हणजे ते असं, ती शेजारीच ना, ती सासू होणार आहे पण अजून झालेली नाही. तर ते सगळं अहो सासूबाई नाही, गे वहिनी किंवा गे असं असं काहीतरी. तुका माहिती नाही. बाळू मारता डोळो तरी मालग्याक कळला नाही, विचार मग ती असते का मालग्यान केल्यान घाय. मग ही सांगते एक्सप्लेन करून सगळं. तेनाच मग इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली. आता हे सगळं सिक्रेट ओपन होणार. तेनाच मग इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली, चौली भार सोना असा बोलान गेला माली. झालं, आता हिला कळलं आईला बाळ्याच्या. बाळग्या माझ्या ध्येनातीला पैसे खै गेले. बाळग्या माझ्या ध्येनातीला पैसे खै गेले, कणगेतले कोले वरगळ नाहीसे कसे झाले. आईन काढल्यान सळपो तसो बाळगो म्हणता कसो. आईन काढल्यान सळपो तसो बाळगो म्हणता कसो. पाया पडतोय आहे तुझ्या करू नको हसू. पाया पडतोय आहे तुझ्या करू नको हसो. आहे तुझी सून सोबा गोरा माझा मालग्या. मखलाची आहे सून तुझी सून सोबा गोरा माझा मालग्या. आहे म्हणता बापाशीचा नाव राखलंस बाळग्या. इथे कविता आहे. आहे म्हणता बापाशीचा नाव राखलंस बाळग्या. इतक्यात शिरलो घरात बाबा. आहे एकदम लजली.
बाळगो बघता मालग्यार तिच्या गालात पडली खडी, बाळगो बघता मालग्यार तिच्या गालात पडली. वा सर, आज तुम्ही इथे आलात. खरं तर खूप गडबडीत होतात, तरी सुद्धा एक सुंदर अशी मुलाखत आपण दिलीत, आपल्या काही कविता सादर केल्यात. आपल्या मनापासून धन्यवाद. सर्व समस्त प्रेक्षकांना शुभेच्छा देतो. येते दिवस जे आहेत ते सर्वांचे सुखासमाधानाचे येवोत आणि सर्व आनंदाने आपण हे कार्यक्रम पाहावेत अशी मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर महेश केळुसकर. त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या कविताही सादर केल्या. पुढच्या सदरामध्ये, पुढच्या भागामध्ये असंच कोणतरी परत आपल्यासोबत येईल, आपल्याशी गप्पा मारेल आणि आपलं निखळ मनोरंजन करेल. धन्यवाद.